आम्ही आलो आहे बर्थडेला, 80व्या बर्थडेला काकीच्या. हे आमची तावडे फॅमिली सगळी आणि आम्ही देणार आहोत सरप्राईज. तर बघूया कसं वाटतंय. नमस्कार. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे बरं वाटलं. या या. अरे काय सरप्राईज. मोठे न जाणारे पाहुणे. येते कोण आहे सांग बरं. मोठी साडी. आलेलो आहे आम्ही आधीचे मेंबर. गाईज इकडे औक्षण चालू आहे. दोन हाताने दोन धरले बघा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. झाली सेंचुरी करायची आहे. सेंचुरीकडे लक्ष असू द्या. इथे 8 जाऊन 1-0-0 आलं पाहिजे. छान आहे छान आहे. असंच लक्ष असू द्या आमच्या वहिनीकडे. Happy birthday to you. Happy birthday. बार बार हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to सुगंधा काकी. Happy birthday to you. तावडे काकी. सोसायटी तर्फे पण बोलून. आता गिफ्ट उघडून बघशील ना. आमचा हा तर गाईस आता सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही गिफ्ट सेरेमनी करत आहोत. तर आमच्या युवा मंडळातर्फे जे काय सेलिब्रेशन आहे केकसाठी बघ घेतला हिने. केक घेऊन बसली. आम्ही तावडे युवा मंडळातर्फे काकीसाठी छोटीशी गिफ्ट आणली आहे. तर तिने आमचा स्वीकार करावा. आम्ही युवा मंडळाला हे करतोय. आता बोल परत मराठी काहीतरी प्रतिनिधित्व करतो आहे. ओके चलो थँक्यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. त्यानंतर आम्ही काकीला सांगितलं थोडं 4 शब्द तिच्या आयुष्यावर, तिचे 80 वर्षाचा प्रवास कसा तिने एकटीने केला, तिच्या आयुष्यात काय काय घटना घडल्या किंवा
तिला काय काय अजूनही प्रॉब्लेम आहे त्याबद्दल थोडं बोलायला, ती आम्हाला इन्स्पिरेशन म्हणून काय तिला सांगता येईल. तर आम्ही विचारत होतो की 80 वर्ष हे प्रवास हा खूप मोठा प्रवास असतो आणि तो पण म्हणजे तो गेली आय थिंक 40 वर्ष तिने एकटीने काढलेला होता. त्यामुळे आम्हाला तिच्याकडून ऐकायचं होतं की तिला काय काय प्रॉब्लेम्स येत होते, काय हे होत होतं. मग ते सगळं सांगत असताना आम्ही फरमाईश केली गाणं गायची, कारण ती भजन मंडळी वगैरे चांगलं गाते, सुंदर भजन असतात. म्हणून ती गेली तिची डायरी आणायला. ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिती जासी, अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकरणट सम चरण विटेवरी उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले. धावत आला तो जगदेठी एकनाथाच्या भक्तीसाठी, धावत आला तो जगदेठी. आता तुमच्या बाबतीत ते एक म्हणतात नाही, काही ज्या काही घटना घडल्या, काही झालं, थोडं झालं खडतर झाला एवढं खरं, पण एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही आता 80 वर्षापर्यंतचाच प्रवास म्हणजे खरोखर आम्हाला म्हणजे चांगलंच हे केलं. असंच तुमचे जे काय आणि त्याचबरोबर तुमचे काय आता काही म्हणजे काही इच्छा किंवा काही जे अनुभव तुम्हाला आलेले किंवा चांगले किंवा वाईट हे सुद्धा तुम्ही सांगितलेत. आमची इच्छा आहे की या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडावं. 80 वर्षानंतर आता डोक्याला तुम्ही स्वतः ताप करून घेऊ नका. जे काय असेल ते मिळेल, नसेल ते आपलं नव्हतं असं समजायचं आणि पुढचा प्रवास चालू ठेवा. त्याच्या ऐका, पूर्ण ऐका. एवढ्या सगळ्या ट्रिपा आम्हाला करायला लागू देत, म्हणजे त्या ट्रिप आम्ही करणं म्हणजे आम्ही त्यावेळेला मुलेच ना, असा आमचा म्हणजे आमचंही आयुष्य तेवढं. आम्ही आलो आहे भगवती हॉटेलमध्ये. ही बघा काहीतरी शोधत बसली आहे, काय शोधते देवाला माहिती. मोबाईल ठेवून बसली आहे ती. आणि हे बघू शकता तुम्ही, जागा अडवली आहे. येत आहेत अजून, इकडे बसलेत. चंद्रीने मागवलंय सूप. आल्या आल्या रडत होती, मला सूप पाहिजे सूप. तर मागवलंय आम्ही टोमॅटो सूप. चंद्री तुझं खाताना व्हिडिओ काढणार. काय ग, टोमॅटो सूप नाही बनवत तू? दिलं नाही वाटतं. मागवलेलं आहे टोमॅटो सूप. कसं आहे चंदन, आवडला? मी नाही बनवलं. ती सगळे प्रोग्राम अरेंज करते, जे काय असेल ते करते आणि सगळ्यांना सांभाळून सगळे म्हणजे हॉटेल बिटेल पिकनिका वगैरे काही जे असेल ते करते. ते सगळे आता पुढचा वारसा ती चालवणार आहे. आणि मेट्रो बाय बाय. तर गाईज तुम्ही बघितलं असेल आमचा 80th बर्थडे सेलिब्रेशन. तिकडून आम्ही आता घरी आलो आहोत आणि त्याच्यानंतर आता कसा वाटला तुम्हाला आमचं सेलिब्रेशन. आणि माझ्या काकीसाठी बेस्ट विशेस द्या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण ह्या बड्डे विशेस कमेंटमध्ये करू शकता. तुमच्या विशेस पोचल्या जातील काकीपर्यंत. आणि चलो बाय.